14 जानेवारी 1658 पौष वद्य पंचमी शके 1569 संवत्सर हेमलंबी गुरुवार. रघुनाथपंत कोरडे औरंगजेबाकडे तहाची बोलण्याकरता रवाना झाले. विजापूर दरबारात आता औरंगजेबाविरुद्ध गट होता. त्या गटाचे पारडे जड होऊ लागले म्हणून महाराजांनी संधी साधायचे ठरवले. औरंगजेबाशी मैत्री करण्याचा हाच अनुकूल काळ असल्याचं महाराजांनी हेरलं. जुन्या तहाच्या माध्यमातून पुन्हा मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी नासिरी खानाच्या माध्यमातून औरंगजेबाशी संधान बांधण्याचे प्रयत्न महाराजांनी सुरू केले. औरंगजेबास सुद्धा शांतता हवी होती, कारण त्याचा डोळा दिल्ली तख्तावर होता. झाल्यास तख्तासाठी महाराजांची मदत व्हावी, किमान महाराजांनी शांत राहावे हा हेतू मनी धरून औरंगजेबाने देखील महाराजांना अनुकूल प्रतिसाद दिला आणि त्यामुळे महाराज मोहिमेवरून राजगडी परत आले आणि त्यांनी रघुनाथपंत कोरडे यांना औरंगजेबाशी तहाची बोलणी करायला दिल्लीला रवाना केले.